त्यामुळे आपण एकंदरीतच पाहतोय की सध्या मुंबई महानगरपालिकेचा महापौर आज विराजमान होतोय। याच पार्श्वभूमीवरती सध्या सर्व नगरसेवक भाजपचे मोठ्या उत्साहात मुंबई महानगरपालिकेच्या दालनामध्ये आलेले आहेत। ऋतू तावडेंची आपण प्रतिक्रिया काही वेळापूर्वी ऐकली। मी पुन्हा एकदा जाणारे माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, आपण आता महापौर ऋतू तावडेंची प्रतिक्रिया ऐकली, उत्साहाचं वातावरण आहे एकंदरीतच। काय आता पुढचा हा सगळा कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे आणि नेमकं काय घडणार आहे पुढे? नक्कीच नक्कीच या ठिकाणी आता सर्व नगरसेवक आहेत ते ह्या सभागृहात येतील। या सभागृहानंतर या 227 नगरसेवक आहेत ते सगळे या ठिकाणी आसनस्थ होतील। त्यानंतर पीठासीन अधिकारी म्हणून भूषण गगराणी जे महापालिकेचे आयुक्त आहेत ते यांच्या नावाची घोषणा करतील। महापौरपदी तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन केलं जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंगलप्रभात लोढाही या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि एकंदरीत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत ते या सगळ्या कामाला लागलेले पाहायला मिळतात। एकंदरीत मुंबई महापालिकेत जी आहे ती कर्मचाऱ्यांची रेलचेल आणि धावपळ पाहायला मिळते। ही निवडणूक आहे ती मराठी महापौर या मुद्द्यावरती लढवली गेली होती। मुंबईचा महापौर हा मराठीच असावा आणि एकंदरीत यासाठी ऋतू तावडे यांचं नाव दिल्यानंतर ठाकरेंच्या सेनेने जो आहे ते याला आम्ही विरोध करणार नाही आणि ठाकरेंची सेना ही या जी ते सभागृहात आसनस्थ होणार आहेत। काल किशोरी पेडणेकर यांनी त्याबाबत माहिती दिली होती, आम्ही कुठलं अपशकुनी काम करणार नाही आणि आम्हीही या ठिकाणी बसणार आहोत, मात्र तटस्थ विरोधक म्हणून आम्ही काम करणार आहोत आणि जे चुकीचं होईल त्याला चुकीचंच बोललं जाणार आणि जे चांगलं काम होईल त्याचं कौतुक केलं जाईल, अशी ही भावना आहे ती किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे आता काही वेळातच जे आहे ते सर्व महापौर या ठिकाणी येण्यास सुरुवात होतील। त्यानंतर या ठिकाणी आसनस्थ झाल्यावरती 12 वाजता हे सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि महापौर आणि उपमहापौर पदाच्या नावाची घोषणा केली जाईल। नक्कीच धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण एकंदरीतच